हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग 4 कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन यावर आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन या विभागावर महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये 10 मार्क्सला प्रश्न विचारले जातात. तर असेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 216. डेनिस मॅक्सवेल संज्ञापनाची व्याख्या पुढील प्रमाणे करतात. संज्ञापन ही सहभागी घटकांमध्ये सामायिकता वाढविणारी प्रक्रिया आहे, पण मुळात ती प्रक्रिया घडून येण्यासाठी सामायिकतेचे घटक आवश्यक असतात. या व्याख्येच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान तार्किकपणे वैधपणे निघू शकत नाही. पर्याय क्रमांक संज्ञापन हे विविध पातळ्यांवरील संस्कृतीवर आधारलेले असते. पर्याय क्रमांक ब संज्ञापनामध्ये प्रेक्षक हा अधिक महत्त्वाचा असतो. पर्याय क्रमांक क संज्ञापनामुळे प्रेक्षक व ग्राहक रिसिव्हर अशा दोघांमध्येही बदल घडतो. पर्याय क्रमांक ड संज्ञापन एक सामायिक चिन्हांकित आवरण निर्माण करते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संज्ञापनामध्ये प्रेक्षक हा अधिक महत्त्वाचा असतो. प्रश्न क्रमांक 217. वर्गातील संदेशवहनात काही प्रेरणांची स्वीकार्यता व अस्वीकार्यता यामध्ये फरक कशाचा आधार आहे. पर्याय क्रमांक अ तज्ज्ञ समूहासोबत निवडक संलग्नता. पर्याय क्रमांक ब निवडक लक्ष. पर्याय क्रमांक क निवडात्मकता नैतिकता. पर्याय क्रमांक ड निष्पादनाची निवडक अपेक्षा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब निवडक लक्ष. प्रश्न क्रमांक 218. ज्ञानदर्शन या वाहिनीवरील शैक्षणिक कार्यक्रम कोणासाठी आहेत. पर्याय क्रमांक 1 उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी. पर्याय क्रमांक 2 महाविद्यालयीन शिक्षक. पर्याय क्रमांक 3 पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी. पर्याय क्रमांक 4 शालेय विद्यार्थी. पर्याय क्रमांक 5 गृहिणी. पर्याय क्रमांक 6 शालेय शिक्षक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क वरील सर्व. प्रश्न क्रमांक 219. भारतात प्रसारित होणारे सर्वात प्राचीन काळाचे धारावाहिक कोणते. पर्याय क्रमांक अ बुनियाद. पर्याय क्रमांक ब मालगुडी डेज. पर्याय क्रमांक क जय गंगा मैया. पर्याय क्रमांक ड देख भाई देख. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बुनियाद. प्रश्न क्रमांक 220. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवाद जवळीकतेचे क्षेत्र निर्माण करतो. पर्याय क्रमांक अंतर. पर्याय क्रमांक ब भ्रम. पर्याय क्रमांक क विकास. पर्याय क्रमांक ड विकृती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क विकास. प्रश्न क्रमांक 221. संगणकाद्वारे लिखित टंकित मजकुराच्या संदर्भात पुढील निशब्द चिन्ह संचातील वेगळा घटक ओळखा. पर्याय क्रमांक ठळक बोल्ड. पर्याय क्रमांक ब भावचिन्ह इमोटिकॉन. पर्याय क्रमांक तिरपे अक्षर आयटॉलिक. पर्याय क्रमांक ड अधोरेखित अंडरलाईन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब भावचिन्ह इमोटिकॉन. प्रश्न क्रमांक 222. वृत्तपत्राच्या संदर्भात पेज 3 बातम्या या संज्ञेचा अर्थ काय. पर्याय क्रमांक राजकारण वा समाजासंबंधीच्या ठोस वा घटनाकेंद्री बातम्या ज्या वृत्तपत्राच्या 3ऱ्या पानावर छापल्या जातात. पर्याय क्रमांक ब वलयांकित व्यक्ती सेलिब्रिटी वा तारकांच्या सार्वजनिक व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजनास्पद बातम्या. पर्याय क्रमांक क बलात्कार खून वा अन्य गुन्हेगारी विषयक बातम्या ज्या वृत्तपत्रांच्या 3ऱ्या पानावर छापल्या जातात. पर्याय क्रमांक ड भ्रष्टाचाराशी संबंधित शोधक वा विश्लेषणात्मक बातम्या ज्या वृत्तपत्राच्या 3ऱ्या पानावर छापल्या जातात. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब वलयांकित व्यक्ती सेलिब्रिटी वा तारकांच्या सार्वजनिक व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजनास्पद बातम्या. प्रश्न क्रमांक 223. एखाद्या वर्गातील स्थानिक श्राव्य पुनःप्रस्तुतीमुळे विद्यार्थ्याचा खालीलपैकी
काय कमी होऊ शकते? पर्याय क्रमांक अ. बोधामध्ये संज्ञात्मक भार. पर्याय क्रमांक ब. शिक्षका प्रवृत्ती आदर. पर्याय क्रमांक क. उत्कृष्ट कृती प्रेरणा. पर्याय क्रमांक ड. तांत्रिक अभिमुखतेत रुची. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. बोधामध्ये संज्ञात्मक भार. प्रश्न क्रमांक 224. एक उत्तम संदेशवाहक संप्रेषक आपले सादरीकरण खालीलपैकी कशाने सुरू करतो? पर्याय क्रमांक अ. कठीण प्रश्न. पर्याय क्रमांक ब. नानोमिती. पर्याय क्रमांक क. पुनरावृत्ती पदबंध. पर्याय क्रमांक ड. सुगम पूर्वाभ्यास. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. सुगम पूर्वाभ्यास. प्रश्न क्रमांक 225. भारतीय चित्रपटांच्या संदर्भात CBFC चा योग्य अद्याक्षर विस्तार कोणता? पर्याय क्रमांक अ. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. पर्याय क्रमांक ब. सेन्सर बोर्ड ऑफ फिल्म कनेक्टेड. पर्याय क्रमांक क. सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सेन्सॉरशिप. पर्याय क्रमांक ड. सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म क्लासिफिकेशन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन.